Good morning, students. Today we are going to study the new point mental disorder, its classification means मानसिक विकृतीचे वर्गीकरण. तर हा एक घटक आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यामध्ये हा जो महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी जो सांगितला गेला आहे, तर या सर्व घटकांमध्ये मानसिक विकृतीचाच अभ्यास यामध्ये केला जातोय पहा. तर हा अभ्यास करत असताना आपण व्यक्तीचं जेव्हा आजाराचं निदान करण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते करत असताना अनेक व्यक्तीमध्ये आपण पाहिलं की शारीरिक, मानसिक स्वरूपाचे आजार असतात पहा. परंतु हे जरी आजार असले, परंतु त्या प्रत्येकाची तीव्रता ही कशी असते, भिन्न-भिन्न असलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रत्येक व्यक्तीचा जो आजार असेल, त्यावर जो उपचार आपण त्या ठिकाणी करत असतो, तर तो उपचार करत असताना आजाराच्या कारणांवर उपचार करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं पहा. म्हणजेच जो आजार असेल, त्या आजाराचं कारण आपल्याला एकदा निश्चित झाल्यानंतर त्यावर कशा पद्धतीने उपचार आपल्याला करायचे असतात किंवा कोणतं पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला निदान करता येईल, हे त्या ठिकाणी सहज शक्य होत असतं. म्हणून मग आजाराचं कारण शोधणे हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. नाहीतर मग आजाराचं कारण शोधत असताना काय होत असतं, वेगवेगळी कारणे पुढे येत असतात आणि निश्चित कारण आपल्याला मिळालेलं नसल्यामुळे आजाराचं निदान होणं कठीण जात असतं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला जर ताप येत असेल, परंतु तापाचे त्या ठिकाणी प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ मलेरियाचा ताप आणि टायफॉइड झाल्यानंतर येणारा ताप. तर हे 2 आजार कसे वेगवेगळे असतात. ताप तर त्या व्यक्तीला येतच असतो. परंतु तो ताप नेमका कोणत्या घटकांमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजे मलेरिया आहे त्या व्यक्तीला की टायफॉइड आहे. तर हे अगोदर निदान करणं गरजेचं असेल आणि एकदा ते निश्चित आजार आपल्याला समजल्यानंतर आपण काय करतो, त्यावर उपचार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. म्हणून मग त्याचं वर्गीकरण या ठिकाणी करणं गरजेचं असतं. म्हणून त्या वर्गीकरणासाठी मानसशास्त्रज्ञांनी काय केलंय, 2 प्रणालीचा त्या ठिकाणी वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तर मग हा वापर करत असताना तर सर्वसाधारणपणे काय केलंय, 2 घटकांचा वापर त्या ठिकाणी सांगितला गेलाय. तर हे जे 2 घटक असतील, तर त्या 2 घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत पहा. तर यामध्ये मानसिक विकृतीचे वर्गीकरण मीन्स मेंटल डिसऑर्डर, इट्स क्लासिफिकेशन. All disorders, be it psychological or physical, need to be classified because the treatment is directly depend on its type and its the causes. For proper diagnosis and treatment plan, one needs to know which type or category of disorder it is. मीन्स कौन से भी पर्सन को जो अभी प्रॉब्लम क्रिएट हो गई, कौन सा भी डिसऑर्डर क्रिएट हो गई, लेकिन उसका रीजन क्या है, तो रीजन फर्स्ट अभी सर्च करना इंपॉर्टेंस रहेगा. और रीजन सर्च होने के बाद आप क्या कर सकते हैं, इजिली ट्रीटमेंट कर सकते हैं. तो ये फर्स्ट कप को क्या, ये सर्च होना चाहिए. सर्च होने के बाद ट्रीटमेंट आप कर सकते हैं, आप इजिली कर सकते हैं. फॉर एग्जाम्पल, इफ एन इंडिविजुअल हैज अ फेवर ड्यू टू infections of malarial parasite, his treatment plan will be different than the individual who has fever due to typhoid. मीन्स उसको जो टेम्परेचर अभी बढ़ गया है, तो उसको 2 रीजन रहेगा. तो टेम्परेचर रीजन में आप सर्च होने के बाद आप क्या कर सकते हैं, इजिली ट्रीटमेंट दे सकते हैं. फॉर दिस पर्पज क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स इज वेरी इसेंशियल. फॉर फिजिकल डिसऑर्डर्स the classification is mainly based on the root cause is etiology. Presently, there are two major systems to classification psychological disorder. तो अब क्या कर सकते हैं, साइकोलॉजिकल डिसऑर्डर के मेजर 2 पॉइंट्स रहेंगे. 2 पॉइंट मीन्स क्या, फर्स्ट रहेगा विकृतीची निदानात्मक व संख्यात्मक माहिती पुस्तिका मीन्स DSM. DSM. तर हा जो घटक त्या ठिकाणी सांगितला गेलाय, तर या घटकामध्ये थोडक्यात DSM म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये विकृतीची निदानात्मक आणि संख्यात्मक माहिती पुस्तिका मीन्स DSM. DSM मीन्स डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मैन्युअल फॉर मेंटल डिसऑर्डर. मीन्स शॉर्टकट में क्या रहेगा ब्रैकेट में DSM. आणि त्यालाच
विकृतीची निदानात्मक व संख्यात्मक माहिती पुस्तिका असं म्हटलं गेलंय. तर सर्वसाधारणपणे घटकाचा अभ्यास करत असताना विकृतीचे निदान व उपचार करण्यासाठी APA मीन्स अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, तर विकृतीचे निदान करण्यासाठी जी उपचार पद्धती वापरली गेली, तर त्या उपचार पद्धतीचा वापर करत असताना अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने यांनी काय केलंय, ही निदानात्मक व संख्याशास्त्रीय पुस्तिका तयार केली. तर ही पुस्तिका जी तयार केली, तर ती पुस्तिका 1952 मध्ये त्या ठिकाणी विकसित केली पहा, आणि त्याला DSM-1 असं म्हटलं गेलंय पहा. म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा व्यक्तीमध्ये एखादा आजार असतो, तर तो आजाराचं आपल्याला संशोधन करायचं आहे, आणि मग त्या संशोधनासाठी किंवा संशोधन केल्यानंतर त्याचं निदान आणि उपचार करण्यासाठी काय केलंय, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि मग एक टेस्ट त्या ठिकाणी तयार केली, आणि त्याला थोडक्यात काय म्हटलं गेलंय, DSM-1 असं म्हटलं गेलंय पहा. तर वैद्यकीय आरोग्य व्यावसायिकांनी तर या निदानाचे एकसारखेपणा किंवा निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या सुधारणा त्या ठिकाणी सुचवल्यात पहा. आणि ह्या सुधारणा सुचवत असताना DSMच्या आवृत्त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या. तर सध्या मानसिक आरोग्य संघटनेची जी वर्गीकरण करण्यासाठी काय केलंय, DSM-5 ही जी प्रणाली असेल, तर ही प्रणाली त्या ठिकाणी महत्वाची मानली गेली. आणि ही जी प्रणाली आहे, तर त्यामध्ये त्या प्रणालीची जी आवृत्ती 1913 पासून त्या ठिकाणी वापरली गेली. तर या आवृत्तीमध्ये 22 श्रेण्यांचा वापर केलाय, आणि ज्या प्रत्येक श्रेण्या असतात, तर त्या प्रत्येक श्रेण्यांमध्ये काय केलंय, त्याचा वापर त्या ठिकाणी केला गेलाय. आणि हा जो वापर करत असताना काय केलंय, या ठिकाणी एकानंतर एक या श्रेण्या त्या ठिकाणी वापरल्या गेल्यात. आणि वापर करताना काय केलंय, जे उपघटक त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात पहा, तर या उपघटकांचा समावेश यामध्ये केला गेलाय. तर प्रत्येक श्रेणींमध्ये काय अशात अनेक असे उपघटक असलेले आपल्याला दिसून येतात पहा. आणि जे उपघटक असतात, तर त्या प्रत्येक मेन उपघटक 22 असलेले आपल्याला दिसून येतात, आणि त्या 22 घटकामध्ये काही उपघटक असलेले आपल्याला दिसून येतात. दो टाइप्स थे साइकोलॉजिकल डिसऑर्डर क्लासिफिकेशन के, तो 2 टाइप्स में फर्स्ट पॉइंट था डायग्नोस्टिक एंड स्टैटिस्टिकल मैनुअल फॉर मेंटल डिसऑर्डर मीन्स DSM, ओनली DSM, नॉट 1, DSM, diagnostic and statistical manual for mental disorder means DSM is classification of officially recognized psychiatric disorders published by American Psychological Association means APA. It is mainly used to ensure uniformity of diagnosis and mental health professionals. First 5 versions was published in the year 1952. 1952 means DSM-1 and subsequently revised periodically. The present version of its DSM-5 was introduced in 2013. It contains 22 broad categories of mental disorder with many subcategories. तर सर्वसाधारणपणे या प्रत्येक घटकामध्ये असलेले हे उपघटक त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले गेलेत. तर या प्रत्येक उपघटकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे त्या ठिकाणी सांगितलं गेलंय पहा. तर यामध्ये जे उपघटक सांगितले गेले, तर हा त्या ठिकाणी आपण एक पहिला घटक त्या ठिकाणी पाहिलाय. तर यानंतर जो दुसरा घटक असेल पहा, तर जो दुसरा घटक असेल रोगाची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली, त्यालाच ICD असं म्हटलं गेलंय पहा. रोगाची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली
मीन्स ICD. तर ICD मीन्स इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस अँड रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम, म्हणजेच रोगाची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली ही जी आहे, तर यामध्ये WHO मीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यालाच जागतिक आरोग्य संघटना असं म्हटलं गेलंय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर जागतिक आरोग्य संघटना. आणि या जागतिक आरोग्य संघटनेने काय केलंय, विविध प्रकारचे रोग असतात तर त्या आरोग्याच्या समस्यांचे वर्गीकरण करण्यासाठी ही एक प्रणाली तयार केली पहा. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचे आजार असतात आणि मग ह्या आजाराचं आपल्याला काय करायचं, निदान करायचं, त्याचं अगोदर वर्गीकरण करणं गरजेचं असतं. आणि हे वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी काय केलंय, एक प्रणाली विकसित केली. आणि ही जी प्रणाली असेल तर त्या प्रणालीला थोडक्यात काय म्हटलं गेलंय, रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली त्याला असं म्हटलं गेलंय, म्हणजेच ICD म्हटलं गेलंय पहा. आंतरराष्ट्रीय वर्गीकरण त्याला काय म्हटलं गेलंय, ICD म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस अँड रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम्स. तर सर्वसाधारणपणे व्यक्तीमध्ये जे आजार असतात त्याचं अगोदर वर्गीकरण करावं लागतं आणि वर्गीकरण केल्यानंतर त्याचं निदान करणे किंवा त्यावर उपचार करणे हे सहज शक्य होत असतं. तर सध्या अलीकडच्या काळामध्ये आपण जर निरीक्षण केलं असेल तर ICD ही जी प्रणाली असेल तर त्या ICD प्रणालीची आता सध्या जी आवृत्ती त्या ठिकाणी प्रकाशित केली आहे की जी आपल्याकडून वापरली जात आहे तर ती 2019. तर यामध्ये त्या ठिकाणी ती विकसित केली कधी, 2019 मध्ये. आणि यामध्ये तिचं आवृत्ती विकसित केल्यानंतर त्याचा वापर अधिक त्या प्रमाणात त्या ठिकाणी केला गेला. तर त्यानुसार मानसिक विकाराच्या व्यापक श्रेण्या त्या ठिकाणी तयार केल्यात आणि बहुतेक ज्या श्रेण्या आहेत त्या बहुतेक श्रेण्यांचा भाग म्हणजेच DSM-5 सारखाच असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पहा. तर हे ज्या श्रेण्या असलेल्या आपल्याला दिसून येतात तर यामध्ये काय केलंय, या श्रेण्यांचा वापर प्रामुख्याने अधिक प्रमाणात त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतोय. तर यामध्ये असणार हा जो एक दुसरा घटक आपण त्या ठिकाणी पाहत आहोत, जे दो टाइप्स क्लासिफिकेशन के, तो फर्स्ट पॉइंट अपना कंप्लीट होगा. तो सेकंड इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस अँड रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम्स मीन्स ICD. आणि त्याला मराठीमध्ये काय म्हटलं गेलंय, रोगांची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली म्हणजेच ICD. इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस अँड रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम्स मीन्स क्या, ICD. तो इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस अँड रिलेटेड हेल्थ प्रॉब्लेम्स ICD is created by the World Health Organization means WHO for documenting all types of diagnosis, diseases, signs and symptoms and social circumstances. It contains a section on psychological disorders. That latest 11th version of ICD was presented in 2019. According to the ICD-11, there are 19 broad categories of mental disorder, most of which overlap with DSM-5. It is not possible to study all these categories of disorder in just one chapter. तो लास्ट चैप्टर में अपने क्या, जो फर्स्ट चैप्टर था लास्ट ईयर का, उसने पूरा पे स्टडी हो गई थी. तो भी उधर से दो पॉइंट थे क्लासिफिकेशन के, तो 2 पॉइंट अपने पूरे कंप्लीट हो गए. तर आंतरराष्ट्रीय रोगाचे जे आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाची ज्या प्रणाली त्या ठिकाणी आपण पाहिलंय तर त्यामध्ये ICD, त्यानंतर DSM प्रणाली, त्यानंतर WHO, ICD, WHO आणि हे जे 2 घटक त्या ठिकाणी सांगितले गेलेत. तर या प्रत्येक घटकांच्या अशा वेगवेगळ्या आवृत्त्या त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात पहा. आणि ह्या ज्या आवृत्त्या तयार केल्यात, जे लेटेस्ट व्हर्जन त्या ठिकाणी असेल
त्याचाच वापर सध्या आपल्याकडे केला जात आहे पहा. आणि याचा वापर करत असताना काय होत आहे, नवीन नवीन सुधारणा त्या आवृत्त्यांमध्ये केल्या जात असतात आणि नवीन सुधारणा केल्यानंतर काय होतं, व्यक्तीचं निदान, आजाराचं निदान करण्याला आपल्याला सहज शक्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे हे 2 घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले गेलेत. राहिलेला जो भाग असेल तो आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे जे 2 घटक क्लासिफिकेशनमध्ये नंबर 1 एंड सेकंड, नंबर 1 में क्या रहेगा, DSM एंड सेकंड ICD, ये जो 2 टाइप्स रहेंगे, तो 2 ही टाइप्स अभी पूरे कंप्लीट हो गए. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट लेक्चर को आप क्या करेंगे, स्टार्ट करेंगे. तर या तासामध्ये आपण काय केलंय, हे 2 महत्त्वाचे घटक आपण पाहिलेत आणि राहिलेले जे 2 घटक असतात तर ते 2 घटक आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद.